नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे स्पिती व्हॅलीतील जगप्रसिद्ध मॉनेस्ट्री म्हणजेच की मॉनेस्ट्रीला। की मॉनेस्ट्री ही हिमाचल प्रदेशातील स्पिती नदीच्या काठावरील डोंगरावर सुमारे 4000 मीटर उंचीवर असलेली मॉनेस्ट्री आहे। ही स्पिती खोऱ्यातील सर्वात मोठी आणि सर्वात प्राचीन बौद्ध मठांपैकी एक अशी मानली जाते। तर बऱ्यापैकी पायऱ्या चढून आपण आता वरती आलेलो आहे आणि आता प्रवेश करतोय आपण मॉनेस्ट्रीमध्ये। तर प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्याला पहिला दिसेल ते म्हणजे प्रार्थना चक्र, प्रेयर व्हील। या चक्रावर ओम मनी पद्मे हूँ हा पवित्र मंत्र कोरलेला असतो। बौद्ध श्रद्धेनुसार हे चक्र घड्याळाच्या दिशेने फिरवल्यास जणू त्या मंत्राचा जप केल्या इतके पुण्य मिळते, मनाला शांती लाभते आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते। त्यामुळे मॉनेस्ट्रीला येणारा प्रत्येक पर्यटक आणि भाविक श्रद्धेने ही प्रार्थना चक्र फिरवतो। तर आता बघू शकताय ही मॉनेस्ट्री अतिशय चांगला व्ह्यू आहे। तर ही मॉनेस्ट्री म्हणजेच या मठाची स्थापना सुमारे 11व्या शतकात झाली। प्रसिद्ध बौद्ध गुरु ट्रोम्पेन यांच्या परंपरेशी या मठाचा संबंध असल्याचे मानले जाते। गेल्या अनेक शतकात मंगोल आक्रमण, भूकंप आणि आगीमुळे या मठाचे अनेकदा नुकसान झाले, मात्र प्रत्येक वेळी स्थानिक भिक्षू आणि ग्रामस्थांनी त्यांची पुन्हा उभारणी केली। म्हणूनच आज या मठाची रचना किल्ल्यासारखी दिसते। आज की मॉनेस्ट्रीमध्ये शेकडो भिक्षू शिक्षण घेतात आणि येथे बौद्ध धर्म, ध्यान आणि तिबेटी संस्कृतीचे जतन केले जाते। मठामध्ये प्राचीन हस्तलिखिते, सुंदर बुद्धांच्या मूर्ती, ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात। तर आता आपण बाहेर पडतोय, बघू शकताय तुम्ही। जर तुम्ही म्हणजे स्पिती व्हॅलीला येणार असाल तर ही मॉनेस्ट्रीला नक्की भेट द्या। तर आता आपण जाता जाता बघू शकताय पर्यटक बाहेरून पण येत आहेत। बाहेरून जाता जाता आमचा ह्यो जो तशी आहे हा म्हटला चला मी काहीतरी वेगळं करतो, वेगळं म्हणजे हे केलं त्याने, वरून उडी मारली। त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहे की मॉनेस्ट्रीच्या गिफ्ट शॉपीमध्ये। अतिशय उत्कृष्ट अशी गिफ्ट शॉपी होती। तर याच्यातले काही गिफ्ट मी याच्या अगोदर घेऊन गेलेलो होतो, पण आता म्हणलं यावेळी गिफ्ट नको, दुसरं काहीतरी घेऊ, म्हणून मी जरा चेक करायला लागलो की परफ्यूम। तर परफ्यूम मी चेक करत असताना एका छोट्या डब्यातून परफ्यूम मला देण्यात आला। ते अत्तर होतं का परफ्यूम मला समजलंच नाही। तर चला बघूया म्हटलं, चेक करू। एक घेतला, त्याच्यानंतर दुसरा मॉडेल घेतला, तर तो पण मी थोडा बोटाने घेतला आणि माझ्या हाताला लावून त्याचा वास घेतला। अतिशय छान वास आला, अतिशय छान म्हणजे एक बऱ्यापैकी सुंदरच असा वास आला। त्याच्यानंतर एक थोडी मी मोठी डबी घेतली, तो स्प्रे मी मारला, तो पण अत्तरच होता, त्याचा पण वास अतिशय सुंदर आला। मी कन्फ्यूज झालो कुठली घ्यायची, पण बऱ्याच वेळानंतर आणि भरपूर असे अत्तर आणि सेंट मारून बऱ्यापैकी अर्ध्या डब्या तर आम्ही त्यांच्या संपवल्याच। तर त्याच्यानंतर फायनली एक परफ्यूम फायनल केला, तो म्हणजे हा जन्नत परफ्यूम स्प्रे। तर हा परफ्यूम स्प्रे घेऊन आम्ही की मॉनेस्ट्रीतून आता बाहेर आलेलो आहे आणि याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे व्ह्यू पॉईंटला। व्ह्यू पॉईंट म्हणजेच मॉनेस्ट्रीपासून जवळ असणारा एक व्ह्यू पॉईंट आहे। म्हणजे आता याच्यानंतर आपण तुम्हाला हा दिसतोय बघा, या ठिकाणी आपल्याला चालत चालत जायचं आहे। हा कच्चा रस्ता, या कच्च्या रस्त्यावरून आपण चालत वरती जाणार आहे। तर आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे, जरा दम लागलाय, बघू शकता मागून की मॉनेस्ट्री दिसते। आता याच्यानंतर थोडाच रस्ता राहिलाय, थोडा रस्ता पार करून आम्ही शेवटी आलेलो आहे व्ह्यू पॉईंटला। बघू शकता काय वातावरण छान, हा 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 जबरदस्त व्ह्यू। असा सर्कल मारून मी असा व्ह्यू घेतला आणि पाठीमागं बघू शकताय तुम्ही अशी ही की मॉनेस्ट्री, जबरदस्त। तर तुम्ही सुद्धा स्पिती व्हॅलीला येणार असाल तर नक्की मॉनेस्ट्रीला भेट द्या। इतिहास, अध्यात्म आणि अप्रतिम निसर्ग याचा संगम अनुभवायला मिळेल। भेटूया नवीन व्हिडिओ।